वाहून श्रद्धांजली अर्पण. सर्वांना विनंती असणार आहे की आपण जागेवर उभे राहणार आहात आणि सर्व वर्गीधारी 21 पोलीस जवानांसह जनरल सॅल्यूट करण्यासाठी तयार असणार आहेत. पोलीस बँड पथक पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर मानवंदना देणार आहेत. सर्वांना विनंती आहे इतर मान्यवरांना या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी आपण पुढे बोलवतो आहे. नितीनजी नवीन, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन साहेब आदरणीय दादांना श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस. त्यानंतर आपल्या लाडक्या नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब. सध्या देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री. आपल्या सहकार्याला अखेरचा निरोप देतात. यानंतर केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब. सन्माननीय नितीनजी गडकरी पुष्पचक्र अर्पण करतात. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोदजी सावंत. सगळ्यांना विनंती आहे की आपण प्लीज जागेवर बसा. आपल्याला सूचना दिल्यानंतर उभं राहायचंय. सध्या जागेवर बसा. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत. यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे. तर राहुलजी नॉर्वेकर. विधानसभेचे स्पीकर राहुलजी नॉर्वेकर. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण केलेलं आहे. त्यानंतर राहुलजी नॉर्वेकर.
केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब, राज्यमंत्री प्रतापरावजी जाधव, यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ, तसेच सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मंत्री भुजबळ साहेब, त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ, तसेच सन्माननीय खासदार शाहू महाराज छत्रपती, चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यानंतर सन्माननीय भुजबळ साहेब, आंध्र प्रदेशचे सन्माननीय शिक्षण मंत्री नारा लोकेश, आपसे विनती है सन्माननीय छगन भुजबळ साहेब यांच्यानंतर हसनजी मुश्रीफ, आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करतात. यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील. माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना, प्लीज महाराष्ट्रभरातून आपण आदरणीय दादांच्या प्रेमापोटी आलेला आहात. नीरजजी चंद्रशेखर यांना विनंती आहे आपण पुढे यायचं आहे. प्लीज इथले सगळे उभे असणारे प्लीज प्लीज समोरून बसायला सुरुवात करा, मागचे आपोआप बसतील. प्लीज पोलिसांना सहकार्य करा, फक्त थोडा वेळ प्लीज सहकार्य करा. मुरलीधरजी मोहोळ श्रद्धांजली अर्पण करतात. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येतात. आंध्र प्रदेशचे आदरणीय मंत्री नारा लोकेश, नीरजजी चंद्रशेखर आदरणीय खासदार, खासदार कृष्णाजी देवरायू, रेव्हेन्यू मिनिस्टर प्रसाद जी, सीएम रमेश आदरणीय खासदार आणि श्रीनिवासजी रेड्डी. महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. आदरणीय मंत्री रक्षाजी खडसे, तसेच माधुरीताई मिसाळ. नीलमताई गोरे, आदित्यताई तटकरे, सन्माननीय मंत्री महोदया,
सन्माननीय मंत्री रक्षाजी खडसे, तुम्ही आदरणीय दादांना कुठून कुठल्या गावातून श्रद्धांजली वाहताय, कृपया तुमच्या गावाचं किंवा तुम्ही जिथून आहात तिथलं लोकेशन कमेंटमध्ये करावं आणि भावपूर्ण श्रद्धांजली व्हावी अशी तुम्हाला विनंती आहे. सन्माननीय वनमंत्री गणेशजी नाईक, आदितीताई तटकरे, प्लीज ड्रोन आहेत ज्यांचे खाली घ्या, त्यावर कारवाई करण्यात येईल. ड्रोन अलाउड नाहीये प्लीज. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री, माजी ज्येष्ठ केंद्रीय मंत्री सुशील कुमारजी शिंदे, तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे. हे समोर प्लीज, एवढ्याच टापूमध्ये आवाज येतोय. प्लीज रिक्वेस्ट आहे. अंत्यविधीच्या सुरुवातीला जी विनंती आम्ही केलेली होती, जो मूलमंत्र आदरणीय दादांनी आपल्याला दिला तोच फक्त आता पाळायचा आहे आणि तो आहे शिस्तीचा. प्लीज आदरणीय मंत्री गिरीशजी महाजन, ड्रोन खाली घ्या, पोलीस विभागाची सूचना आहे. पत्रकार बंधूंना विनंती आहे, कोणतं तरी ड्रोन आपण थोडी तरी हे करा. ड्रोन इकडे आणू नका, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. अजिबात ड्रोन आणू नका इकडं, 100% त्याच्यावर गुन्हा दाखल होईल. यानंतर माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते आदरणीय सुशील कुमारजी शिंदे, जयदीपजी कवाडे साहेब, महादेवजी जानकर साहेब, सन्माननीय रितेशजी देशमुख, सन्माननीय मंत्री जयकुमारजी गोरे, डॉक्टर अमोल कोल्हे, सन्माननीय खासदार, सन्माननीय जयंत पाटील साहेब, त्याचबरोबर विखे पाटील साहेब, आपण सर्व मान्यवर या ठिकाणी येऊन श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. सन्माननीय नरहरी झिरवा साहेब, सन्माननीय राहुलजी कुल, सन्माननीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सन्माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, मकरंदाबा पाटील, हर्षवर्धन भाऊ पाटील, सन्माननीय विजय बापू शिवतारे, नरहरी झिरवा साहेब, सन्माननीय रितेशजी देशमुख, सन्माननीय मंत्री शिवेंद्र राजे भोसले,
अशोकजी ओईके, सन्माननीय शंभूराजे देसाई, सन्माननीय मकरंद आबा पाटील, सन्माननीय दत्तात्रय मामा भरणे, सन्माननीय मंगल प्रभातजी लोढा, सन्माननीय श्रीमान प्रफुल्लभाई पटेल, सन्माननीय जयकुमारजी गोरे, सन्माननीय संजयजी राठोड साहेब, सन्माननीय राजेंद्रजी गवई साहेब, सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील, अमितजी कल्याणी उद्योजक, सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे, सन्माननीय निवेदिता माने, आदरणीय माजी मंत्री राजेशजी टोपे साहेब, आदरणीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आदरणीय खासदार संजय दीना पाटील, आदरणीय आमदार सचिनजी आहिर, या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आदरणीय सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. मेघनाताई बोर्डीकर, ओके, त्याचबरोबर आदरणीय दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आदरणीय उद्धवजी ठाकरे, आदरणीय राजजी ठाकरे हे आदरणीय दादांचं अंत्यदर्शन करून गेलेले आहेत. त्यांच्या संपूर्ण कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहे. त्याचबरोबर बाळाजी नांदगावकर, या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर शोक शस्त्र होणार आहे. त्याचबरोबर आदरणीय खासदार विशालजी पाटील, बापूसाहेब पठारे या सगळ्यांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केलं जाईल. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले सर्व सन्माननीय खासदार, सर्व सन्माननीय मंत्री महोदय, आमदार महोदय या सर्वांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली जाते आणि पुढच्या 1 मिनिटामध्ये शोक शस्त्र होणार आहे. त्यावेळी जनतेला जे आवाहन केलं जाणार आहे त्या आवाहनाचं आपण पालन करावं ही नम्र विनंती आहे. सगळ्यांना विनंती आहे की आपण आता जागेवर बसून राहायचं आहे, कुणीही जागा सोडू नका. कुणीही आपली जागा सोडायची नाही ही नम्र विनंती आहे. सगळ्यांना विनंती आहे जागेवर बसून राहायचं आहे. ओके, आता जे मान्यवर या ठिकाणी उभे ते श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर आपण शोक शस्त्र कवायत होणार आहे. Chief Secretary on the behalf of Maharashtra government.
इथे उभे राहिलेले प्लीज जागेवर बसून घ्या, प्लीज प्लीज. हात जोडून नम्र विनंती आहे. काल सकाळपासून आपण सगळ्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या भावना एकसारख्या आहेत आणि त्यामुळे प्लीज सगळ्यांनी सूचनांचं पालन करावं. माझी विनंती आहे की आता प्लीज सगळेजण पुढे येऊ नका प्लीज. या ठिकाणी सगळ्यांनी प्लीज आता थांबायचं आहे. जे आता मागे आहेत त्यांनी जागेवरूनच आपण प्लीज तिथूनच आपण दर्शन करूया, पुढे येऊ नका. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आदरणीय दादांवर आपल्या सगळ्यांचं अतोनात प्रेम आहे. राज्याचे मुख्य सचिव महाराष्ट्र शासनाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतात. काल सकाळी 9 वाजलेपासून ते या क्षणापर्यंत आपण सगळेजण सहकार्य करत आहात. यानंतर शोकशस्त्र होणार आहे. शासकीय इतमामामध्ये हा अंत्यसंस्कार होतोय. सगळ्यांना विनंती आहे 2 मिनिटं आपण सगळेजण एकदम शांत मौन पाळणार आहात. जागेवरून कुणीही उठायचं नाही, जागेवर बसून राहायचंय. जागेवरून कुणीही उठायचं नाही प्लीज. येस. या ठिकाणी सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की पुष्पचक्र वाहून झाल्यानंतर आपण आता अग्निसंस्कार या ठिकाणी होणार आहे. तर प्लीज थोडस आपण सहकार्य करावं. अग्निसंस्कार आणि लगेच त्यानंतर शोकशस्त्र होणार आहे. त्यानंतर 3 वेळा हवेत फायर करून बंदुकीची सलामी दिली जाणार आहे आणि त्यानंतर अखेरची मानवंदना म्हणून बिगुल वाजवून सलामी दिली जाणार आहे. तर या सगळ्या गोष्टींसाठी मला माहिती आहे आपल्या कोणाच्याच मनाची तयारी होत नाहीये. आपण सर्वांनी आपले लाडके आवडते दादा गमावलेले आहे. चला प्लीज वेळ वाचूया. या ठिकाणी अग्निसंस्कार होणार आहे. प्रचंड मोठी हानी या राज्याची, या देशाची आणि खास करून आपण बारामतीकरांची झालेली आहे. माझी विनंती आहे ब्राह्मणवृंद आपण पुढचा विधी
सोम अपेतो जन्दुपनयो सोम्ना देव प्रियवा अस्य लोकाः सुतावताः यो विरहो विरक्तो भुर्रक्तं जमो ददाद्वस नमस्मै सविताते शरीरेभ्यः पृथिव्यां लोकमिच्छतु तस्मै जुष्यन्तामश्रियाः वायुः पुनातु सविता पुनात्वग्निर्भ्राजसा सूर्यस्य वर्चसा विमुञ्चान्तामश्रियाः अश्वत्थेवो निखदनं वर्णेवो ससतिकरेता गोभाज इत्किला सतजत्स नवत पूरुकम् कुणीही जागा सोडू नका. मानवंदना होईल, शोकशस्त्र होईल. कॅमेरा खाली घे. सविता ते शरीराणि मातुरुपस्थागत गुरुजी 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 गुरुजी
सलामी दिली जाते. अखेरची मानवंदना शांततेत आपण उभं राहावं. सगळ्यांना नम्र विनंती. ही अखेरची मानवंदना आपल्या लाडक्या नेत्याला अखेरची सलामी आपण सर्वांनी दिलेली आहे. जिथे आहात तिथे जागेवरूनच आपण अंत्यदर्शन घेऊन मागच्या गेटने हळूहळू बाहेर पडणार आहात. माझी विनंती आहे, पुढे येण्याचा प्रयत्न प्लीज आपण करू नका. सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे. प्रप्रदादारन्तारिख ऊर्जन्न देहित्वे पादे चातुपादे. पुढच्या बाजूला येण्याचा प्रयत्न कृपया कुणी करू नका. सगळ्यांना नम्र विनंती आहे. मागच्या बाजूला रक्षातो कम तत्मना. मागच्या बाजूला गेट आहे, त्या मागच्याच बाजूने हळूहळू आपण बाहेर पडूया. बाहेर प्रचंड गर्दी आहे, खूप गर्दी आहे. हळूहळू मागच्या बाजूने बाहेर पडा. सर्वांना नम्रपूर्वक आवाहन करण्यात येत आहे, पुढे येण्याचा प्रयत्न आपण करू नका. पोलीस विभागाला सहकार्य करूया. मला माहिती आहे या जागेवरून आपले पाय निघायला तयार नाहीयेत. आपल्या सगळ्यांचे आपण करू नका. पोलीस विभागाला सहकार्य करूया. मला माहिती आहे या जागेवरून आपले पाय निघायला तयार नाहीये. आपल्या सगळ्यांचं अतोनात न भरून येणारं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. आपली शिस्त, आपला संयम, आदरणीय दादांकडून घेतलेले आपण हे गुण आपल्या सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे, शांतता आणि शिस्त पाळूया. मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा. सर्वांनी स्वतःच्या मागच्या बाजूला मोठं गेट आहे, तिथून हळूहळू बाहेर पडूया. त्या ठिकाणी स्क्रीन आहे, त्यामुळे पुढे येण्याचा प्रयत्न करू नका.
विनंती आहे, पोलीस बांधवांना विनंती आहे, आपण आपल्या जागा घ्याव्यात, जागा सोडू नये. सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी आपल्या जागा घ्याव्यात. लोकांना आवाहन करावं की ते या शिस्तीमध्ये संयमात या ठिकाणी अंत्यदर्शनाला उभे राहिले त्याच शिस्तीत आणि संयमात दादांच्या आठवणी घेऊन ते कुठलाही इन्सिडेंट फ्री आपापल्या घरी जाणार आहे. प्रचंड मोठा जनसागर आणि या ठिकाणी या मैदानात एकत्र जमलेले सर्व नागरिक कुठलाही इन्सिडेंट कुठलाही आपापल्या घरी जातील. तालगड आहे हे बघा, माझी विनंती आहे की अंत्यविधीच्या दिशेने कोणी येऊ नका, चौथऱ्यावर कोणी येऊ नका. नम्र विनंती आहे. पोलीस विभागाला विनंती आहे की आपण तिथे चार्ज घ्यावा आणि आपण हळूहळू आता मागच्या बाजूने बाहेर पडूया. युपीच्या प्रशासनाला सूचना आहे, सर्व गेट ओपन करा. सर्व गेट मधून नागरिक अक्षय पुंडरीकाक्ष प्रेत मोक्ष सर्वदा शांती शांती शांती. सर्वांनी सावकाश पाठीमागच्या दिशेने जायचंय. सर्वांनी सावकाश पाठीमागच्या दिशेने जायचंय. युपी प्रशासनाने सर्व गेट ओपन करायचे. सर्वांनी मागच्या बाजूने जायचे. हे बघा, इकडे चौथऱ्याकडे कोणी येऊ नका. विनंती आहे, पोलीस विभागाला नम्र विनंती आहे की इकडे कोणाला प्लीज पाठवू नका. चौथऱ्यावर कोणाला येऊ देऊ नका. पोलीस विभागाला नम्र विनंती आहे. अंत्यदर्शन कालपासून आणि आजचा हा अंत्यविधी प्रचंड गर्दी आहे. आपल्या सगळ्यांच्या भावनांचा आदर आहे. या मैदानावर जे गेट्स आहेत त्या मागच्या सगळ्या गेटने आपण हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. अरविंद, अरे कॅमेरा खाली घे. मागच्या सगळ्या गेटने आपण हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. अरविंद, इथे चौथऱ्यावरची गर्दी कमी करा आणि पोलीस विभागाला विनंती आहे की आता वरती कोणालाही सोडू नका. दादांना अभिप्रेत असणारी शिस्त, आपण महाराष्ट्रातून आलेले आदरणीय दादांचे सगळे प्रेमी चाहते, सगळ्यांना विनंती आहे, काल सकाळपासून आपण शिस्तीचं पालन केलेलं आहे. आजही शिस्तीचं पालन करूया आणि आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये दादांकडून एक शिकवण घेऊया की ही शिस्त आपल्याला कायम पुढे जाण्यासाठी मदत करणार आहे. त्यामुळे शिस्त पाळूया, शांतता पाळूया. बॅक गेट आहे, जे मोठं गेट आहे या मैदानाचं, स्वतःच्या पाठीमागून आपण हळूहळू बाहेर पडा. समोरची गर्दी कमी करा. स्वतःच्या पाठीमागून हळूहळू बाहेर पडा. बाहेर गेल्यावर जायची घाई करू नका. रस्ते तुडुंब भरलेले आहेत. 12 गेटवर रेलू नका. 12 गेट्सवर रेलू नका. कारण या पोलीस अधिकाऱ्यांना सहकार्य करा.
गेल्या 30 तासांपेक्षा जास्त काळ हे पोलीस अधिकारी सतत आपल्या सेवेसाठी समोर आहेत. त्यांना प्लीज सहकार्य करा. डायरेक्ट येऊ नका. आपल्या भावनांचा आदर आम्ही करतोय, आपल्या भावनांची कदर आम्ही करतोय. आपल्या सगळ्यांच्या भावना एकच आहेत. या ठिकाणी आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर पवार कुटुंबीय आपल्याला अभिवादन करतात. पवार कुटुंबियांच्या आदरणीय दादांच्या प्रेमापोटी संबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आपण आलेले आहात. स्वतःच्या मागच्या बाजूला जे गेट आहे तिथून हळूहळू बाहेर पडा. आपण सर्वांनी शांतता, संयम, शिस्त पाळलेली आहे. हळूहळू बाहेर पडा. बाहेर रस्त्यांवर गर्दी आहे. तुमच्या गाड्या दूर असणार आहेत. हळूहळू चालत जा. बाहेर गावावरून आलेल्या पाहुण्यांना आधी जाऊ द्या. येस. चौथऱ्यावर कुणालाही सोडू नका अशी पोलीस विभागाकडून सूचना आलेली आहे. बाकी चौथऱ्यावरची गर्दी प्लीज कमी करायची आहे. इथे समोर थोडासा भावनांवर आपण आवर घालूया. आपलं प्रेम अतुलनीय आहे आम्हाला माहिती आहे आणि त्या भावना आपण रोखू शकत नाही हेही माहिती आहे. याची जाणीव आम्हाला आहे. एक अत्यंत मोठा नेता, आपल्या कुटुंबातला एक महान व्यक्ती आज आपण बारामतीकरांनी गमावलेला आहे. चौथऱ्यावरची गर्दी कमी करायची आहे. सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे. संबंध महाराष्ट्रामधून दादांच्या प्रेमापोटी आपण सगळे जण या ठिकाणी आलेले आहात. आजचा हा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये कधी येईल याची कोणाला जाणीव नव्हती, पण आज आपल्या सगळ्यांना या क्षणाला सामोरं जावं लागतं. हे बघा, माझी पुन्हा नम्र विनंती आहे. मागे मुख्य गेट आहे, साईडला दोन छोटे गेट आहे. बॅक साईडने आपण प्लीज बाहेर पडत राहा. मागच्या बाजूने बाहेर पडा. पोलीस यंत्रणेवरचा ताण कमी करा. गेले 30 तासांपेक्षा जास्त वेळ हे पोलीस अधिकारी, सगळे कर्मचारी आपल्यासाठी हे सेवा करतायत. त्यामुळे आपण प्लीज त्यांच्या वेळेचा विचार करूया आणि हळूहळू बाहेर पडा. इथे जे संबंध महाराष्ट्र आणि बाहेरून VVIP आलेले होते ते देखील आता बाहेर पडतायत. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या मागच्या बाजूने जे गेट आहे तिथून बाहेर पडा. सगळे VVIP कुटुंबातील लोक सुद्धा या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं. त्यासाठी ते सुद्धा त्यांच्या मार्गाने मार्गस्थ होतात. तुम्ही देखील माझी विनंती आहे, आपण कालपासून सलग या ठिकाणी आहात, पण आता हळूहळू मागच्या बाजूने बाहेर पडा. सगळ्यांना नम्रपूर्वक हात जोडून विनंती आहे, हळूहळू आपण बाहेर पडावा. पोलीस विभागाला नम्र विनंती आहे की आपण चौथऱ्यावर कोणालाही सोडू नका, जेणेकरून पुन्हा त्या ठिकाणी सूचना द्याव्या लागतात. समोर उभे असलेले सगळे समस्त बारामतीकर, महाराष्ट्रभरातून आलेले सगळे दादांचे चाहते प्रेमी, सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा.
दुःखाचा क्षण, हा भावनिक क्षण यातून सावरण्याची शक्ती आपल्या सगळ्यांना मिळावी. चौथऱ्यावरची गर्दी कमी करूया. चौथऱ्यावरची गर्दी कमी करूया. हात रे. प्रशासनाकडून सूचना आहे. जे ड्रोन आता हवेमध्ये दिसत आहेत ते जर परवानगी नसलेले ड्रोन असतील तर तात्काळ ते ड्रोन खाली उतरवा. नो फ्लाय ड्रोन आहे. आपल्या लाडक्या आदरणीय अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेला प्रचंड जनसमुदाय दादांच्या कर्तृत्वाची साक्ष देतो.